नमस्कार. अंबेजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेल्या पेट्रोल डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर BHS न्यूजच्या माध्यमातून तहसीलदार माननीय विलासजी तरंगे साहेब यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. त्यावर प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनाची माहिती देत त्यांनी आज संध्याकाळपर्यंत मोस्ट ऑफ पंपावर पुरवठा सुरळीत होईल असे कंपनीच्या प्रतिनिधींनी कळवले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नागरिकांनी पेट्रोल पंपावर कसल्याही प्रकारची गर्दी न करता संयम बाळगत पॅनिक न होता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कुठेही साठेमारी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. कोणास असे आढळून आले तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. अंबेजोगाई तालुक्यामध्ये एकूण टोटल 15 पेट्रोल पंप आहेत. त्याच्यामध्ये BPCL, HPCL, IOCL अशा प्राधान्याने कंपन्या आहेत आणि एक घाटनांदूरला एक न्यायारा नावाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये 6 पंप हे शहरी भागात आणि इतर 9 पंप हे ग्रामीण भागात आहेत. मागच्या सलग 3 दिवस 1 मे पासून सुट्टी होती. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत्या की पेट्रोलचा साठा नाहीये, बऱ्याच ठिकाणी पेट्रोल डिझेल भेटत नाहीये. 2-3 गोष्टी की सलग 3 दिवस सुट्ट्या, कंपनीकडनं पेट्रोल पंप चालकाला वेळेत पुरवठा न होणे, काही ट्रान्सपोर्टेशनच्या पण आम्हाला अडचणी त्या प्रतिनिधींनी सांगितल्या. याच्यामुळे 2-3 दिवस थोडीशी हैराणी झाली. हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. त्याचा एक भाग म्हणून माझ्या एक टीमने पूर्ण पेट्रोल पंपची तपासणी करून तिथला स्टॉक आणि तिथलं जे करंट स्टेटस आहे ते देखील त्यांच्याकडनं प्राप्त करून घेतलं. मोस्ट ऑफ दी पंपांवरती आज संध्याकाळपर्यंत पुरवठा सुरळीत होईल असं कंपनीच्या प्रतिनिधींनी कळवलेलं आहे. त्याच्यामध्ये शहरी भागात सध्या 3 पंप सुरू आहेत आणि घाटनांदूरचे 2 पंप सुरू आहेत. उर्वरित पाटोदा, लोखंडी आणि बर्दापूर या ठिकाणचे पंप सद्यस्थितीत स्टॉक नसल्यामुळे बंद आहेत, पण त्यांचा आज संध्याकाळपर्यंत स्टॉक उपलब्ध होईल. याच्या निमित्तानं मी अंबेजोगाई तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही प्रकारची गर्दी न करता थोडंसं प्रशासनाला सहकार्य करा. बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती असल्यामुळं एकूणच व्यवस्थेवरती ताण निर्माण होतोय, पण त्याच्यातून तो प्रश्न आपण सोडवण्यासाठी कंपनीच्या लोकांना आपण तात्काळ बोलून त्यांच्याकडनं हा पुरवठा कसा करून घेता येईल याचे प्रयत्न आमचे पंप चालक आणि प्रतिनिधी यांच्या मार्फत सुरू आहेत. तरी याच्या वतीनं सगळ्यांना या निमित्तानं सांगू शकतो की आपण थोडंसं सहकार्य करा, थोडासा संयम बाळगा, पॅनिक न होता. कुठली अडचण असेल तर आमचे नंबर आहेत, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती देखील आपण आपल्या अडचणी सांगू शकता. त्या सोडवण्यासाठी माझी पूर्ण यंत्रणा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. असं कुठल्याही ठिकाणी नाहीये. माझे नायब तहसीलदार पुरवठा आणि प्रत्येक मंडळ वाईज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांनी त्या पेट्रोल पंपावरती व्हिजिट दिलेली आहे. त्यांची जी डीप असते म्हणजे तिथं किती आहे पेट्रोल, त्याची डेन्सिटी वगैरे ह्या ज्या काही प्राथमिक सेल वगैरे तपासणे, त्या तपासण्या करून आमच्याकडे त्याचा रिपोर्ट आलाय. असा प्रकार निश्चितपणे कुठं नाही. या उपरी कुठं कुणाच्या निदर्शन असेल तरी इमिजिएटली सांगा, जेणेकरून माझी टीम पाठवून तिथे व्हेरीफाय करेल. आणि केवळ कुणीतरी साठेबाजी करते किंवा कुणीतरी चुकीचा प्रकार करते म्हणून नागरिकांना हेळसांड होणार नाही किंवा त्यांना या सेवेपासून वंचित राहतील, अशा प्रकारचा कुठलाही प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही नेहमी सज्ज आणि कटिबद्ध राहू.